उन्हाळ्यात उंबऱ्याची भाजी आणि उंबराचं पाणी दोन्हीही शरीरासाठी चांगले असतात, कारण त्यामध्ये भरपूर असा थंडावा असतो, ज्याच्यामुळे ज्यांना पण उष्णतेचा त्रास आहे त्यांनी नक्की घ्यावं. आणि आज दुपारच्या जेवणात मी साधा सिंपल फोडणीचा भात केला होता, कारण उन्हाळा म्हटल्यानंतर भूक तर काही लागत नाही आणि मुलं तर अजिबात जेवत नाही. त्याच्यामुळे रोज जेवण केलं की ते तसंच राहतं. आणि दुपारी जरा आराम करायला गेली तर इतकं सारा वादळ आणि हवा सुटली होती की वाटलं होतं खूप जोरात पाऊस येईल. पटापट कपडे वगैरे काढून घेतले, पण पावसाने मात्र आम्हाला गंडवलं. फक्त जमीन ओली करून गेला आणि बाकी काही नाही. मग संध्याकाळी पुन्हा किचनमध्ये आली, तर आज खूप दिवसांनी नूडल्स बनवायला घेतले होते. तर माझ्या मुलीला ना चायनीज आणि साऊथ इंडियन पदार्थ खूप आवडतात, त्याच्यामुळे नूडल्स पास्ता हे माझ्या संध्याकाळी नाश्त्यामध्ये सतत असतं. तर त्यांना भाज्या वगैरे टाकलेल्या आवडत नाही, त्याच्यामुळे सिंपल असे नूडल्स बनवले. आणि त्यानंतर आली आहे माझ्या छोट्याशा बागेत, जिथे मी कांदे लावले होते. तर म्हटलं पाऊस पडून गेला आहे तर कांदे काढावेत, नाही तर ते खराब होऊन जातील. आणि ते थोडे छोटे छोटे असे आले होते टरबूज. आणि माझ्याच अंगणामधून संध्याकाळचा सनसेट इतका सुंदर दिसतो ना, तो आज पाहिला. कारण यावेळेस मी किचनमध्ये असते आणि आज एवढा सारा भाजीपाला भेटला होता. तर आज घेतली होती मी वांग्याची भाजी करायला. त्यासाठी काय करते, मी थोड्या वेगळ्या पद्धतीत ही भाजी बनवते. बटाटे आणि वांगे आधी तेलामध्ये फ्राय करून घेतले ना की ती भाजीला खूप छान चव येते. त्याच्यामुळे मी वांगं आणि बटाटे तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेतली. त्यानंतर तेलामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातली, कांदा आणि मिरची घालून घेतली. त्यानंतर टमाटर घातलं आणि बेसिक आपले जे काही मसाले असतात ते घालून घेतले, जसं की हळद, तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, मिरची पावडर, धने पावडर हे सगळं घालून घेतलं. आणि वाटण्याशिवाय आमची भाजी काही होत नाही, त्याच्यामुळे नॉनव्हेज असो की व्हेज दोन्ही जेवणामध्ये आमच्या भाज्यांमध्ये वाटणे असतंच. त्याच्यामुळे वांग्याच्या भाजीसुद्धा वाटण केल्याशिवाय आम्ही खात नाही. आणि ही भाजी अशी वाफेत शिजवली ना तर खूपच टेस्टी लागते, पण माझ्या नवऱ्याला लागते ग्रेव्ही. त्याच्यामुळे थोडं पाणी घातलं आणि मीठ घातलं आणि 10 ते 15 मिनटं शिजवून गेली. आणि भाजी बनवता बनवता हा इकडे कधी झोपला ना मला कळलंच नाही. आणि बिचाऱ्याने स्वतःनेच गादी वगैरे पसरवली, पण मम्मीला काही सांगितलंच नाही की मम्मा मला झोप आली. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.